जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त PM गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। PM गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंडही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये। उल्हासनगर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क असतानाच उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4च्या पथकानं एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर अग्निशस्त्रासह अटक केली आहे। रोहित सुनील मोरे उर्फ पान पाटील असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून सेंच्युरी ग्राउंड परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपीकडून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील C ब्लॉक रोडवरील सेंच्युरी ग्राउंडवर एक तरुण संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली। यावेळी रोहित सुनील मोरे उर्फ पान पाटील या तरुणाची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आला। यानंतर पोलिसांनी शहरात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई कायदा, भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37/1 135 प्रमाणे गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे। विशेष म्हणजे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे पिस्टल त्याला उत्तर प्रदेशातील एका अज्ञात इसमानं विकल्याचं समोर आलंय। पोलीस आता त्या उत्तर प्रदेश कनेक्शनचा शोध घेत आहेत। मात्र आता उत्तर प्रदेशातून अशा प्रकारे हत्यारे येत असल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण असून हा तरुण हे शस्त्र कोणत्या उद्देशाने घेऊन आला होता याचा अधिक तपास करण्यासाठी 3 वेगवेगळी पथकं तयार करत पोलीस याचा शोध घेत आहेत। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, उल्हासनगर।